अंगारकी चतुर्थी असो किंवा संकष्टी चतुर्थी असो, आपण गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक बनवले असं कधीच होत नाही. एकदम सोनसरी रंगाचे, वरून खुसखुशीत, आतून रसरशीत असे आंब्याच्या रसातील मोदक. खरं तर मोदक आपण गणपतीच्या दिवसात करतो, वेगवेगळे प्रकार करतो, पण आता आपण आंब्याचा सीझन आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. एकदा तरी हे आंब्याच्या रसातील मोदक नक्की करून बघा. मोदकाची पारी फाटते किंवा तुटते, रोजच्या वापरामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालून आज आपण त्याच्यामुळे आपले मोदकाची पारी तुटणार नाही आणि फाटणार नाही. अगदी सुबक आणि सुंदर मोदक बनवून तयार होतात. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण मोदकाची उकड काढायला घेऊयात. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मी ते आंब्याचा रस घेतलेला आहे 1 कप. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे रस आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि ते मी अगदी 2 चमचे, छोट्या चमच्याने 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. आता याला मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला या पाण्याला मिसळून घेतलं. मोठा गॅस करून आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता इथे मी केशराच्या काड्या टाकते, अगदी 9 ते 10 केशराच्या काड्या घातल्यानंतर आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची 1 ते 2 मिनिट. पाण्यात देखील उकळी आलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे 2 कप तांदळाचं पीठ. घालताना गॅस कमीच ठेवायचं. तांदळाचं पीठ घालताना तांदळाची पिठी घालून याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळ काय होतं, आपली मोदकाची पारी करताना फाटते किंवा तुटते. त्याच्याकरता आपण एक सिक्रेट पदार्थ घेतलेला आहे, तो म्हणजे मैदा. मैदा 2 चमचे टाकायचा या तांदळाच्या पिठीमध्ये. मोदकाची पारी आहे ती फाटणार नाही आणि तुटणार नाही, अजिबात चिरा वगैरे पडणार नाहीत 2 चमचे मैदा घातल्यामुळे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. पीठ देखील मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून आता आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला ह्याची वाफ काढायची. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायचे, जास्त वेळ नाही ठेवायचं. आता वाफ देखील काढलेली आहे. वाफ काढल्यानंतर आता आपल्याला झाकण उघडून आता चेक करायचं, एकदम मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात झाकण ठेवून आपल्याला असंच हे पीठ ठेवून द्यायचे. हे झाकण ठेवून आता मुरवत ठेवायचं हे कढईमध्ये तसंच. आता आपण लगेच मोदकाचं सारण बनवायला घेऊयात. इथे मी छोटा पॅन घेतला आहे, पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं. इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. इथे मी खिसून काळी पाट जी आहे ती काढून टाकलेली आहे. मी 1 कप आणि वरती पाव कप घेतलेला आहे नारळाचं चव. आता इथे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं, 1 मिनिट आपल्याला परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 कप नारळाचं चव आहे, त्याच्याकरता इथे पाऊण कप इथे मी गूळ घेतलेला आहे चिरून. तुम्ही गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता यामध्ये घालत अर्धा कप आंब्याचा गर. आंब्याचा गर याला चांगलं मिसळून घ्यायचं. आंब्याचा गर घातल्यानंतर आता थोडं तुम्हाला गूळ आणि आंब्याचा रस आहे तो थोडासा विरघळेल. आता गूळ आहे तो मी थोडासा आणखीन वाढवलेला आहे, अगदी 2 चमचे, मोठे चमचे. इथे मी छान फ्लेवर यावा याच्याकरता इथे मी मँगो इसेन्स टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तर चालेल, पण फ्लेवर छान येतो त्याच्याकरता आंब्याचा रस घातला तरीसुद्धा. आता याला चांगलं मिक्सून घ्यायचे. आता थोडं तुम्हाला मिश्रण आहे ते सैलसर दिसू लागलेलं आहे, कारण आता आपल्याला 1 ते 2 मिनिट छान याला शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातचे 1 ते 2 मिनिट आणि नंतर याला 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचे. जोपर्यंत आपलं हे मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं. इथे मी 1 चमचा आहे ती खसखस भाजून घेतलेली आहे, ती आता आपल्याला घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिट याला छान परतून घ्यायचं सतत हलवत राहून. आंब्याचा गर आहे ते अगदी ओलसरपणा दिसतोय तुम्हाला. आता जसं हे शिजत जाईल तसं सारण आहे ते कोरडं होत जातं. इथे बघू शकताय, इथे सारण देखील आपलं कोरडं देखील व्हायला लागलेलं आहे. सारण खूप कडक करायचं नाही, गूळ कडक झाल्यावर सारण कडक होऊ शकतं. आता गॅस आहे तो बंद करून टाकायचं. आता इथपर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे. ह्याच्यापुढे ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड देखील टाकलेली आहे, पण ती शूटिंग घ्यायचं ते राहून गेलं. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं. या सारणात मस्त वाफ देखील बसलेली आहे उकडला. गरम गरम असताना आता एका मोठ्या आपल्याला परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे. मी कढईमधून पूर्ण काढून देखील घेतलेलं. आता हाताने आपल्याला गरम असताना हे चटके बसू शकतात, हाताने मळून घ्यायचं नाही. उकड मळत
येत नाही. त्यामुळे काय होतं, सुरुवातीचे 1 ते 2 मिनिट आपल्याला फुलपात्र घ्यायचे आणि या फुलपात्राने आपल्याला मळून घ्यायचे सुरुवातीचे. किंवा तुमच्याकडे हे फुलपात्र नसेल तर तुम्ही पावभाजीचं मॅशर असतं ना, त्याने देखील मळून घेऊ शकता. म्हणजे मी सुरुवातीला या मॅशरने थोडंसं मऊसूत करून घेतलं. बऱ्यापैकी एकजीव उकड झाली आहे. आता याला हाताने सोसवेल एवढी गरम आहे उकड. तुपामध्ये किंवा पाण्यामध्ये हात घालून आपल्याला उकड चांगली मळून घ्यायची आहे. तर याला 8 ते 9 मिनिट छान उकड मळून घ्यायचे. आपल्या हाताचा जो भाग असतो ना, त्याने आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तुपामध्ये किंवा पाण्यामध्ये हात घेऊन आता आपल्याला 8 ते 9 मिनिट ही उकड चांगली मळून घ्यायची. घेतल्यानंतर एकदम मऊसूत उकड बघू शकताय, मऊसूत उकड मळून घ्यायची आपल्याला. चांगली मळून घेतल्यानंतर एकदम मऊसूत उकड तयार झाली. खूप जास्त सैल नाही, खूप जास्त घट्ट देखील नाही. तर सारण देखील थंड झाले. आता आपण लगेच मोदक करायला घेतो उकडीचे. आता तांदळाची पिठी लावून आपल्याला मधली जी बाजू आहे ती जाड लाटायची आणि कड्या ज्या आहेत त्या पातळ लाटायचे. म्हणजे काय होतं, जसं केलं की आपला मोदक आहे ते फुटत नाही. त्याच्याकरता जी मधली बाजू आहे ती आपल्याला जाड लाटायची आणि कडा आहे ते पातळ ठेवायच्या. आता आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्यात. आता हातावरती पारी घ्यायची, अंगठा मध्ये ठेवायचा पारीच्या आतमध्ये आणि मधल्या बोटाने दाबून याची पाकळी करून घ्यायची. बाहेर ओढून थोडी खालीपर्यंत पाकळी तयार करायची. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पाकळ्या करून घेतल्यात. आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे जेवढं बसेल. म्हणजे 1 चमचा इथे मी सारण घेतलेलं आहे. थोडंसं सारण कमी भरायचं. मोदकामधून पाणी भरून ते फुटू शकतं सारण, त्याच्याकरता कमीच भरायचं, जास्त भरायचं नाही म्हणजे काटोकाट. आता एका हातावरती मोदक धरायचा आणि दुसऱ्या हाताने गोल गोल पाकळ्या सगळ्या एकत्र आणायच्या. मोदक बंद करून घ्यायचा आणि ह्याला मोदकाला शेंडी करायची. इथे बघू शकता सुबक आणि सुंदर मोदक बनवून तयार झालेला आहे, छानपैकी मस्त. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने मोदक करून दाखवते. पारी आहे ती आपल्याला हातावरतीच करायची. आपल्याला जाड ठेवायची मध्ये पारी आणि कडायच्या पातळ करायचे. म्हणजे काय होईल, उकडल्यानंतर त्याचा तळ आहे ती फुटणार नाही त्याच्याकरता, त्यामुळे मध्ये जाड ठेवायचं. तर हे बघा आपली पारी इथे तयार झालेली आहे. आता याची आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्यात. अंगठा आहे तो आतमध्ये ठेवायचा आणि मधल्या बोटाने दाबून घ्यायची. बाहेर पारी आहे ती पाकळी करून घ्यायची. थोडी खालीपर्यंत पाकळी तयार करायची. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्यात या पारीच्या. आता आपल्याला इथे मी पारी कळ्या देखील करून घेतलेल्या याला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचे. सारण आता आपल्याला जास्त देखील भरायचं नाही, अगदी काटोकाट अगदी 1 ते 1.5 चमचा भरायचं, जास्त भरायचं नाही, जेवढं ज्या ह्याच्यामध्ये बसेल पारीमध्ये. आता ज्या आपल्याला हातावरती मोदक धरायचा आणि दुसऱ्या हाताने गोल गोल पाकळ्या सगळ्या एकत्र आणायच्या. मोदक बंद करून घ्यायचा. मोदकाला शेंडी करायचे. बघू शकता या पद्धतीने अगदी सुबक सुंदर मोदक देखील आपला बनवून तयार झालेला आहे. आपण हातावरती सुद्धा पारी देखील करून घेतली, त्याने सुद्धा खूप छान मोदक तयार होतो. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, एक लाटून किंवा एक हातावरती पारी करून. आता आपण लगेच उकडायला घेणार आहोत मोदक. तर इथे मी एक स्टीमर घेतलेलं. स्टीमरमध्ये आपल्याला आपल्या भांड्याला टच होणार नाही इतपत आपल्याला पाणी टाकायचं, साधारण 1 ग्लास. झाकून ठेवून आपल्याला पाण्याची उकळी काढून घ्यायची स्टीमरचं. आता इथे मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं. स्टीमरच्या स्टँडमध्ये आपल्याला बटर पेपर टाकायचं आहे. किंवा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तूप किंवा तेल देखील लावू शकता या भांड्याला. आता इथे मी सगळे मोदक देखील सुबक सुंदर मस्त देखील तयार झाले आहेत. आंब्याच्या रसामधले मस्त बनवून तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. आता इथे मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं. स्टीमरच्या स्टँडमध्ये 2 मोदकाच्या मध्ये अंतर ठेवायचं. मोदक उकडल्यानं थोडेसे मोठे होतात, त्यामुळे एकमेकांना चिटकू शकतात. त्यासाठी अंतर ठेवून इथे मी मोदक सगळे ठेवून घेतलेलं स्टीमरच्या स्टँडमध्ये. आता इथे आपल्या पाण्याला देखील उकळी देखील आलेली आहे. आता हे झाकण काढायचं स्टीमरचं आणि ह्याच्यामध्ये स्टीमरची मोदक आपण ठेवून घेतले आहेत ना, ती प्लेट ठेवून घ्यायची आहे. आणि हे झाकण ठेवून आता आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिट हे मोदक आहे ती वाफवून घ्यायचे. आहा, काय छान मोदक देखील वाफवले देखील आहेत. मोदकावरती छान चकाकी देखील आलेली आहे. पाकळ्या देखील छान खुलले आहेत. त्यासाठी इथे बघू शकता आपले मोदक छान देखील तयार झालेले आहेत. थोडे थंड झालेले आहेत मोदक.
इथे बघू शकता. आता तुम्हाला मोदक कसा खायचा ते सांगते. मोदक आहे तो आपल्याला असा मधून फोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला फोडून घेतलं. आहा, काय मस्त देखील सारण अगदी मस्त तयार झालेलं आहे मोदक. आता याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे भरपूर असं आणि मोदकावरती छान ताव मारायचे. पण सुरुवातीला मोदकाच बाप्पाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. त्याच्याकरता इथे मी आता मोदक देखील ठेवून घेतलेले आहेत एका ताटामध्ये. तर इथे आपले गणपती बाप्पाचे आंब्याच्या रसातील आपले इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत. वरण खुसखुशीत, आतून रसरशीत, अगदी सोनेरी रंगाचे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत. आंब्याचा सीझन आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने आंब्याच्या रसातील मोदक नक्की ट्राय करा. अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही सुद्धा हे मोदक नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पाला देखील आवडतील हे मोदक आंब्याच्या रसातील आणि तुम्हाला देखील आवडतील. कमेंट करून नक्की सांगा कसे झाले. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.